कोथिंबीर वडीसाठी लागणार आहे आपल्याला लाल तिखट, हळद, त्याच्यानंतर हे तीळ आहे, त्याच्यानंतर हा ओवा आहे आणि हे आहे हिंग. ठीक आहे. ही आलं लसूणची पेस्ट वाटून ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा घातलं आहे. हे आपलं बेसन आहे. ठीक आहे. आणि हे आपलं बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. ठीक आहे. आता हे सगळं आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ आपण बेसन घालून घेऊया. तर तांदळाचं पीठ थोडंसं घातलं आहे. हे सगळे मसाला, हळद हे सगळं एकत्र आता घालायचं. हां, आलं लसूणची पेस्ट साधारण 2-3 चमचे आणि चवी पाणी घालायचं नाही. पाणी न घालता छान असं घट्ट मळून घ्यायचे. तर थोडंसं पाणी घालू शकता, सहसा नाही घालायचं, पण जर तुम्हाला त्याच्यात मळता येईल तसं मळा. आणि अजून एक टिप आहे, जेवढं तुम्ही चुरून मळाल ना तेवढं त्याचा सुगंध मस्त येतो. साधारण असं थोडंसं मळून घेतलं आहे. आता याची पुढची स्टेप सांगते मी. तेल लावून घेतलं आहे, थोडंसं स्टीमर रेडी करून घेतलं आहे. ठेवायचं हे बघा. ओके, साधारण असं रेडी करून स्टीमरमध्ये ठेवले आहेत आपण. बघू शकता तुम्ही. 20 मिनटं ठेवा आणि त्याच्यानंतर इट्स डन. आणि छान थंड झाल्यानंतर आपण वड्या काढूया. मस्त कोथिंबीर वडी रेडी आहे. आता आपण मस्त कापायला घेऊया. हां, छान मी त्याच्या अशा वड्या काढून घेतलेल्या आहेत बघा. ओके, मस्त. पण चांगलं गार होऊ द्या, मगच वड्या काढा. थोडंसं हिंग घाला, मग तीळ घाला. मला तीळ जरा जास्त आवडतात. त्याच्यावर एक एक अशी कोथिंबीर वडी लावून थोडीशी साईडला करून ठेवा, म्हणजे ते छान चिकटतील. त्याला लावा आणि थोडी साईडली करा, असं ते तीळ छान असे चिकटतील त्याला मस्त, आणि ते खुसखुशीत होईल छान. हे कसं करते, एक एक सगळे तीळ छान चिकटतील. ओके, असं सेंटरला करून ठेवा. हां, आणि थोडंसं मीडियम गॅसवरती ठेवून द्या खमंग. हे झालं की ह्याच्यावरती थोडंसं ब्रशनी ना असं तेल लावून घेऊया आपण, थोडं 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 थोडं, अगदी जास्त, म्हणजे ऑलरेडी ती उकडलेली आहे ना, त्यामुळे ती छान शिजली आहे. ओके, तर आपल्याला फक्त ती थोडीशी गोल्डन करायची, जास्त नाही, कारण की अदरवाईज ती जास्त काळी केली की तिचा पूर्ण फ्लेवर निघून जाईल. तुम्हाला दाखवते कसे त्याला मस्त सुंदर तीळ लागले आहेत. हे बघा, बघितले किती छान लागले आहेत. अशी प्रत्येक आता ही कोथिंबीर वडी आहे ना, वडी आहे, मग थोडीशी कोथिंबीर तर जाणार ना वरून. बारीक गॅसवर ठेवूया. छान एका साईडला अजून मस्त गोल्डन झाली की गॅस बंद करून टाकूया. गरम 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 कोथिंबीर वडी आता सर्व करूया आपण. ओके, आपण मस्त गरम गरम सर्व केली आहे. तीळ सुंदर चिकटले आहेत त्याला. ठीक आहे, आता आपण खायला घेऊया.